बऱ्याचदा ही माणसं आपले फोनचा वापर लपवतात. म्हणजे इतरांच्या लक्षात येऊन कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसायचं, झाडाखाली जाऊन बसायचं, एकटं ग्राउंडमध्ये जाऊन बसायचं, दार लावून खोलीत बसायचं. जे आपण मोबाईल वापरतोय आई वडिलांना घरच्यांना कळू नये त्याची ते काळजी घेतो. विचारांचं कुठं काय ते मोबाईल वापर. मी मगाशी सांगितलं की जेव्हा मोबाईलवर इंटरनेट आलं त्यावेळी मोबाईलचा वापर वाढला. ज्या वेळेला मोबाईलवरती सगळ्या बाकीच्या सर्व्हिसेस सुरू झाल्या, फेसबुक वगैरे, आणखीन वाढला. आणि सगळ्यात नोटोरियस केव्हा तर तुमचा कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळात काय झालं, सगळी मुलं तुम्ही घरात बसून होता, सगळं होमवर्क, सगळ्या असाइनमेंट, सगळी लेक्चर्स मोबाईल होते. ज्या मुलांनी मोबाईल नव्हते ती तिसरी चौथी पहिली पोरं मोबाईल घेऊन बसत. पण एकदा मोबाईल हातात आला की चाळा चालू होतो. मग गुगलवर काय दिसतंय, फेसबुकवर काय दिसतंय, बरं त्याचं चांगलं वाईट करण्याची अक्कल नसते. हे बघायला नाही पाहिजे, हे आपल्यासाठी नाहीये, हेही कळायचं त्यांना नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळानंतर बऱ्याच मुलांचे नव्हते त्यांच्या हातात मोबाईल आला आणि मुलं स्मार्टफोन ॲडिक्शनचे प्रॉब्लेम्स आमच्याकडे जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. फोन काढून घेतला की ती चौथावतात, फोन फेकून दे, आजारा पटकर, अंगावर धावून जा, तोडफोड कर, जेवायचंच नाही, घरातून निघून जा, असा दंगा करायला सुरुवात करतो. इतकं त्याचं ते मोबाईलचं ॲडिक्शन वाढलेलं असतं. त्याला आम्ही विड्रॉल सिम्पटम्स म्हणतो. म्हणजे अस्वस्थपणा, बेचैनपणा, सारखं मोबाईल चेक करणं, मोबाईल होत नाही. त्याला आम्ही ADHD म्हणतो, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. त्या मुलाला कुठल्याही गोष्टीत एकाग्रता होत नाही. हा एक मेंदूचा लहान मुलांचा प्रॉब्लेम आहे. किंवा सलग एक 10 मिनिटं तो वाचू शकत नाही किंवा खेळूही शकत नाही. तशी थोडीफार कंडिशन मोबाईलच्या वापराने. का तर मोबाईलवरती दर मिनिटाला तुम्ही स्क्रीन बदलत असता, कुठल्याही गोष्टीवर तुम्ही फोकस नसता. हे झालं ते झालं, ही साईट ती साईट, फेसबुक, युट्यूब, अमुक तमुक, तिथं हे बघूया ते बघूया, सतत तुमचं अटेन्शन डायव्हर्ट होत असतं. ती सवय एकदा मेंदूला लागली की उद्या पुस्तक घेऊन हातात बसलं की अडचण येतं. पुस्तक घेतल्यावर तुम्हाला एक तास, अर्धा तास, पाऊण तास, एक तास एक टॉपिक तुम्हाला नीट मन लावून वाचावं लागतं. ते जमतं. एकाग्रता कमी झाली की अभ्यास कमी होतो. अभ्यास लक्षात राहिलं नाही की स्मरणशक्ती कमी होते आणि त्याचा परिणाम तुम्हाला परीक्षेतल्या मार्कांवरती दिसतो. की मोबाईलवर जेव्हा इंटरनेट आलं तेव्हापासून ते ॲडिक्शन सुरू. जोपर्यंत इंटरनेट होतं तेव्हा तो फोनसारखा फोन वापरला जायचा. त्याच्यानंतर काही स्ट्रेस फॅक्टर्स असतात, अँझायटी, भीती वाटणं, उदासपणा, एकाकीपणा, काही वेळेला एकटं वाटणं, अशा गोष्टींमुळे मोबाईलचा वापर केला जातो. काही लोकांना, काही मुलामुलींना लोकांच्या बोलायची भीती वाटते. ते थोडेसे असे गुजरे असतात. लोक काय म्हणतील, मला हसतील का, माझी पॉझिटिव्ह होईल का, माझ्यातनं काही चुकीचं वागणं होईल का, अशी त्यांना सोशल अँझायटी असते. त्या लोकांना ते मोबाईलचा फोन बरा होतो. तिथं कोण तुम्हाला हसणार नसतं, कोण क्रिटिसाइज करणार नसतं, कारण तुम्ही इतरांना दिसत नसतं. ह्याचा परिणाम काय होतो की ते आणखीन आयसोलेटेड होतं. तो प्रॉब्लेम मूळचा तो वाढायला. तिसरं म्हणजे 4 लोकांच्यात मिसळणं, बोलणं, ह्या गोष्टी लोकांना भीती वाटते, अनकम्फर्टेबल असतात किंवा ऑकवर्ड असतात. ते मोबाईलचा वापर जास्त करतात. पण मोबाईलचा वापर केला की तो त्यांचा ऑकवर्डनेस ऍक्च्युली वाढतो, कमी होतो. ऍक्च्युली गरज काय असते की समजा त्यांना जर 4 लोकांच्यात वागायची भीती वाढत असेल तर हळूहळू त्यांनी स्वतःला लोकांच्या समोर मिक्सअप केलं पाहिजे. ते उलट करतात, ते मोबाईलचा वापर करतात. दुसरा एक तोटा की व्हर्च्युअल, या नेटवर्किंग साईट्स म्हणून व्हर्च्युअल रिलेशनशिप तयार. म्हणजे समोरच्या माणसाने आपला एक छान प्रोफाईल तयार केला. हा प्रोफाईल काय आहे, तो कसा आहे, काही माहित नसतं, पण तो आपण आहे तसा ऍक्सेप्ट करतो, त्याच्याशी कम्युनिकेट करायला. तर व्हर्च्युअल रिलेशनशिप प्रत्यक्ष तो माणूस कोण आहे काही नाही. नाव सुद्धा बदलू शकतो, फोटो बदलू शकतो, काही करू शकतो. या ऑनलाईन फ्रेंड्समुळं आपल्या गल्लीतला लहानपणापासून आपल्याबरोबर खेळणाऱ्या मित्रापेक्षा तो ऑनलाईन फ्रेंड बरा वाटला. वास्तविक सगळ्यात जवळचे मित्र कोणते, तुमच्या गल्लीत लहानाचे मोठे झाले, शाळेत तुमच्या वर्गात शेजारचे बाका बसलेले असतात, हे तुमचे खरे मित्र. आणि अडचणीला तेच मदत करतात, तेच तुमचे सगळ्यात चांगले साथीदार असतात. पण त्यांच्यापेक्षा हे ऑनलाईन फ्रेंड जास्त जवळचे होतात. विशेषतः मुलींच्या बाबतीत मी अगदी सूचना देईन की कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवरती आपले फोटो अपलोड करायचे नाही. स्ट्रिक्टली नाही. त्याचे खूप मोठे दुष्परिणाम, खूप मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गोष्टींना तोंड द्यावं लागू शकतं. स्ट्रिक्टली आपले फोटो कधीही अपलोड करायचे नाही. ज्या माणसाची, आम्ही आता माझ्याकडे 12वीतली मुलगी आली होती, तिच्या आई वडील सांगतात की एका मुलाशी व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती बोलते सांग, तो मुलगा कोण, कुठला, काही नाही. प्रत्यक्ष बघायला गेलं तर तो काही करत नव्हता, नुसता होणार होता. त्यांनी असा कोट पिढी घालून छान प्रोफाईल तयार केलं, खोटे प्रोफाईल तयार केलं. काही चक्क गुन्हेगारच असतात.
आणि गुन्हेगारी वृत्तीनंच त्या मोबाईलवर केलं आणि ते तुमच्यासारख्या मुलांना सावध शोधत असतात. तेव्हा त्या बाबतीमध्ये कमाली बाळगायला लागतात. पुढचा प्रॉब्लेम म्हणजे हे जे मी सांगितलं की खोटे प्रोफाईल तयार करणे याच्यावरती मात्र सगळ्यांनी सावध राहा. मुलांनाही फसवतात, मुलींना फसवतात. तेव्हा अतिशय काळजी घ्यायला लागते की आपले कधी फोटो, आपले पर्सनल इन्फॉर्मेशन कधीही त्याच्यावर सोशल नेटवर्किंग साईटवर. दुसरं म्हणजे कंपल्सिव्ह नेट सर्फिंग. म्हणजे या साईटवर काय, त्या साईटवर काय. इंटरनेटवरती ज्ञानाचा खजिना असतो. खरं असेल, खोटं असेल, बरोबर असेल, चुकीचं असेल, पण ज्ञानाचा खजिना असतो. त्यामुळे नुसत्या साईट बघत जाणं संपतच नाही. दुसरं तुमचे फेसबुक आणि इंस्टाग्राम त्याच्यावरती रील्स नावाचा एक प्रकार असतो. तुमचं आयुष्य संपेल पण रील्स संपणार नाही. कोणत्यावरती रील्स अर्ध्या एक मिनिटाच्या, पण त्यातल्या काही मुद्दाम केलेले असतात. काल पेपरला बातमी असेल काही गुन्हेगारी वृत्तीच्या मुलांनी चाकू आणि काय कोयते घेऊन त्याचं रील तयार करून हे पाठवलं. काहीही नॉनसेन्स प्रकार चालले आणि ते बघायला आपण आपला वेळ पकडला जातो. आपल्याला ते खरं वाटलं पण तेच आपल्या ह्या हिरो वाटायला. तसंच गेम्स, मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यावरती गेम खेळत बसायचा. मोबाईलवर क्रिकेट, मोबाईलवर फुटबॉल. कशाला जाऊन ग्राउंडवर खेळणार ना. त्यापेक्षा काय करायचं याच्यावर खेळायची. काहीतरी गेम असेल की 4 पोरं आपापल्या घरात बसलेले असतात, मग गेम खेळतात. पबजी आणि काय हे खेळताय तुम्ही. गेम्सची नावं तुम्हाला माहिती आहे, ज्याची गेम्सची नावं तुम्हाला माहिती आहे त्यात तुम्ही कधीतरी ठीक आहे सोडून काय तुम्हाला त्याबद्दल बोलू देत नाही. परंतु मात्र तुम्ही एरवी हे केलं की मुलं खूप अशी अग्रेसिव्ह आणि हिंसक झालेली असतात. गेमिंग नंतर दुसरा प्रकार आहे गॅम्बलिंग. पूर्वी जे आकडा लावायचे ते आता मोबाईलवर मिळते. दुसरा आहे ऑनलाईन शॉपिंग. तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही काय करता, दुकानात जाता, बघता, बार्गेनिंग करता, ही नको ती ही मार्गात आणल्या जातात. त्याच्यात पैसे खूप खर्च होतो. काही तर ऍप्स अशी आहेत की ते तुम्हाला पैसे ऑफर करतात, कर्ज देतात. म्हणजे कर्ज म्हणजे सावकारी कर्ज असतं. 5-10% काय वाटेल ते व्याज असतं. आणि त्याच्यात दुसरी पैसे काय असते की जेव्हा कर्ज देतात ना तुमचे सगळे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे घेतात. आणि मग तुम्ही जर कर्ज घ्यायला पैसे फेडू शकणार नाही ना तर त्या सगळ्या कॉन्टॅक्टना हे फोन करायला लागतं. यांनी पैसे घेतले, पैसे मिळत नाही, त्याला फोन करा. ते चिडतात आणि ते तुम्हाला फोन करा. प्रचंड मानसिक त्रास होतो. माझ्याकडे एखादा केस आली नाही, त्यांनी ऍपवरती कर्ज घेतलं आणि तो काय म्हणा की हे लोक माझ्या सगळ्या कॉन्टॅक्टच फोन करायला लागते, याने हप्ता भरलेला नाही, त्याला भरायचा. असं काहीतरी विचित्र आकाराचं तयार म्हणजे असं जे तुम्ही ताट मानेनं चाललं बसलं पाहिजे ते होत नाही. झोप कमी होते. झोपेमध्ये मी पुढे बोलतो. खाण्याकडे लक्ष नाही. तुमचं न्यूट्रिशन काहीतरी एक वस्तू खायची घ्यायची आणि खास मोबाईलवरती खेळत बसायचं. दुसऱ्याशी तुलना करायची. बरं ह्या खोट्या तुलना आहे. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही. त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे ते घड्याळ नाही आहे. त्याच्याकडे हा ड्रेस आहे, माझ्याकडे नाही आहे. सारखी तुलना चालू होते. त्याच्यातनं मग सतत असमाधान तयार होते. म्हणजे आदर्श डोळ्यासमोर राहायच्याऐवजी त्या फेसबुकवरचे रील्समध्ये हिरोगिरी करत असतात, काही असरटपणा करत असतात, तेच तुम्हाला हिरो वाटतात. धमक्या देणं, हे सगळ्या प्रकारामध्ये ही मोबाईल ऍडिक्शन असलेली मुलं ह्या सगळ्याला बळी पडतात. आणि हे थोड्या पुरतं राहिलेलं नाही. आता आमच्याकडे ज्या पद्धतीनं मुलं येतात, आई वडील घेऊन येतात, ह्या सगळ्यांना त्यांनी तोड दिलेलं असतं. या पोझिशन मध्ये कोण कोण असतो रात्री? निळ्या रंगाचा लाईट जो स्क्रीन मध्ये तो आपल्या मेंदूला घातक असतो. तो आपल्या मेंदूला उत्तेजना देतो. माझ्याकडे असे बरेच वेळ रात्री झोपच लागत नाही. विचारांना का लागत नाही? काय नाही, झोप येत नाही. मी मोबाईल काढतो आणि बघत बसतो. त्याला सांगावं लागतं की झोप येत नाही म्हणून मोबाईल काढायला नाही, मोबाईल आहे म्हणून झोप लागत. हे उलट आहे. दोन कारण. एक तर लगेच दप्तर घेऊन शाळेत कॉलेजला जायचं असा प्रकार चालू होतो. आपली झोप मिळाली की दिवसा पेन घ्यायला लागते. वर्गात पेन करेल, काम करताना झोप